बाबा रे कर्नाटक भागाला बेळगाव जिल्ह्याला रामदुर्ग तालुक्याला बाबा गेलेला मंगलगिरी गावाला ह्या ठिकाणाला कमायला राहायला जायला जेवायला मायावर गाय घेतलेला जायला त्या ठिकाणाला मायावाच्या वाड्याला देवलिंग बिरापान नारायण पटगौडाची मुलगी कन्या कामाला झुकून आणला होता मायावाच्या वाड्याला राजगप्पा लागला होता मारायला गप्पा गोष्टी मारून त्या ठिकाणाला पुढे काय झालेलं असायला किंवा सुगंधा फुटून पुढच्या बाजूला 8-9 वाजायची वेळ झाली त्या वेळेला बाया गावातील त्या ठिकाणी सासू घरच्या सुना माया घरच्या लेकी नवऱ्या घरच्या बायका भावा घरच्या बहिणी सासू घरच्या सुना माया घरच्या लेकी बोलत असायला त्या ठिकाणाला ऐकून घेतलं होतं माझ्या कांद्या लाडीनं त्या ठिकाणाला ऐकून घेऊन बाबा लागली होती बोलायला आपल्या देवलिंगरापाला लाडक्या बंधूला बाबा मानलेला भावाला बोलून बाबा जेवायला लागली होती शाला म्हणजे त्या दुधाच्या गडग्या चुलीवर आहे ध्यान राख म्हणून लागली होती सांगायला त्या ठिकाणाला बाबा रे बिरापा तुझ्या अगोदर घावलेलं मांजर आहे मावाचं मांजर या ठिकाणाला दुधाच्या गेड्यामध्ये तोंड घालून बिरापा या मांजराकडे ध्यान देऊन लागली होती सांगायला असं सांगत होती बाबा त्या ठिकाणाला मी चालले सासूकडच्या सुना मग भावाकडच्या बहिणी आल्या त्या मला परवाना दिला पाणी आणण्यासाठी त्या ठिकाणाला एवढं सांगून माझी कल्ली झाली त्या ठिकाणाला त्या दिवसाला पण पाण्याचा गडा राहिला तो पण खाली होतो बाबा राजनामध्ये सासूघरच्या सुना सांग बाबा भावाकडच्या बहिणी सांग निघून गेली होती मला परवाना दिला त्या ठिकाणाला निघून चालली देव मार्गा
कर्णेलाडीनं सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणाला विचार करला म्हणाला. कर्णेलाडी निघून गेली होती मल्लप्रभा नदीला पाणी भरण्याला. पाणी भरलं निघून गेलेली असायला शाळेला त्या वेळेला गुडघ्या पाणी इतक्या पाण्यावर गेली होती त्या ठिकाणाला घड्या भरून घेतलं होतं त्या ठिकाणाला. बाबा पाठीमागच्या बाजूला मायावाच्या वाड्याला देवळी बिरापा आपल्या बायको संग तू तसा राजगप्पा राजकथा मारतोय तसा नवीन लग्न झालं होतं काशीनाथ भगवंताचा. काशीनाथ भगवंताचा नवीन लग्न झालं होतं बाबा. तू जर सकाळला लवकर बाबा मारीला त्या ठिकाणाला राजगप्पा राजगोष्टी मारत होती. आपण काशीनाथ बिरापा कल कामासन काय आला होता बोलायला त्या ठिकाणाला. सांग आपला आता भविला राजकथा राजगप्पा मारत असताना देवळी बिरापाला राग मोठा आला होता. माझ्या आईने तुझ्या बापाचा तुझ्या भावाचा वाईट काय केलं होतं म्हणून काशीनाथ भगवान कन्याकुमारीला तिला लागला होता विचारायला. असं बाबा तुझ्या बापान माझ्या आईला चढायचं किंवा मला चढायचं काय कारण होते बाबा त्या ठिकाणाला. 5 दिवसाचा बाळ असताना मला भयासुर म्हणत अत्याचार बाबा बांधायची काय गरज होती म्हणून आपल्या बायकोला लागल्या होता बोलायला त्या ठिकाणाला. बोलता बोलता देवळी बिरापाला राग मोठा आला होता. एवढ्याच अवधीला पल्लव माईचं मांजर या दुधाच्या डेऱ्यामध्ये तोंड लागलं होतं घालायला. एकदा हाणलं होतं दोनदा हाणलं होतं पण तिसऱ्या वेळेला माणसाला मानवाला राग येतोय शाळेला त्या ठिकाणाला. ती पण मानव असेल देव म्हणजे मानव असेल मानव जाईल म्हणून त्यावेळी देवळी बिरापाला तिसऱ्या वेळेस दुधाच्या डेऱ्यामध्ये मांजर त्या ठिकाणी तोंड घालायला लागल्यानंतर राग मोठा आला होता काशीनाथ भगवंताला. राग मोठा आलेला होता बाबा ज्या वेळेला मजुराच्या मागण्या पाहायला धरला होता त्या ठिकाणाला. घरे घरे